नमस्कार. गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे. आजच्या भागात मी तुम्हाला शिकवणार आहे देवापुढील मोत्याची रांगोळी. तर त्यासाठी इथे मी 5 नंबरचे मणी घेतलेले आहेत. 5 नंबरचे पिवळा रंग, गुलाबी, निळा आणि मोती कलरचा मणी घेतलेला आहे. ओके. 6 नंबरची सुई, 40 नंबरचा तंगूस धागा, धाग्याच्या शेवटी गाठ मारायची आहे, धागा कट करण्यासाठी कैची. तर आता आज देवापुढील रांगोळी मी तुम्हाला शिकवणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा व्हिडिओ. ज्यांना मोत्यांची गोष्ट शिकायची इच्छा आहे अशांपर्यंत शेअर करून हा व्हिडिओ नक्की पोचवा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण खूप सुंदर अशी देवापुढील रांगोळी कशी करायची हे बघूया. तर ही देवापुढील खूप सुंदर अशी रांगोळी कशी करायची हे मी आज तुम्हाला शिकवणार आहे. तर सुरुवातीला धाग्यामध्ये 4 निळ्या रंगाचे मणी घेतलेले आहेत. आता ह्या शेवटच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. जमलं तर तुम्हाला 4ही मण्यांमधून तुम्ही धागा बाहेर काढू शकता. आता ह्या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया. म्हणजे हा 4 मण्यांचा चौकोन झालेला आहे. आता ह्या 4 मण्यांमधून धागा फिरवून घेऊया. 4 मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर धाग्यामध्ये परत एक गुलाबी मणी, एक निळा मणी आणि एक गुलाबी मणी, 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एकाच निळ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. जिथून धागा निघालेला आहे परत त्याच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर परत पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत एक गुलाबी मणी, एक निळा मणी आणि परत एक गुलाबी मणी, 3 मणी ओवून घ्यायचे. गुलाबी, निळा आणि गुलाबी ह्या एकाच निळ्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. तर अशाच प्रकारे हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे. हे 2 केले. आता हा इकडचे हे 2 करून घेऊया. प्रत्येक एक निळ्या मणीवरती 3 मणी घालून चौकोन तयार करून घ्यायचे आहे. तर उरलेले 2 चौकोन करून घेऊया. हा असा चौकोन तयार होईल. कॉर्नरचे सगळे चौकोन झाल्यानंतर हा एक मोठा चौकोन तयार होईल. त्यानंतर ह्या एका निळ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि एक निळा मणी, मोती कलरचा मणी आणि निळा मणी, 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एकाच निळ्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. परत वरच्या एका मोती कलरच्या मणीमध्ये सुई धागा घेऊन यायचा आहे. इथे आता एक मोती कलरचा मणी, एक गुलाबी मणी, परत एक मोती कलरचा मणी, असे 3 मणी ओवून घ्यायचे. मोती कलरचा मणी, गुलाबी मणी आणि मोती मणी. ओके. आता ह्या एकाच मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. म्हणजे इथे हा 4 मण्यांचा चौकोन होईल. परत वरच्या एका गुलाबी मणीमध्ये सुई धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे 3 गुलाबी मणी ओवून घ्यायचे. तीन गुलाबी मणी ओवून घेतल्यानंतर त्या एकाच गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. ह्या एका गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा. परत वरच्या एका गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढून इथे आता 3 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे. 3 निळे मणी ओवून घेतल्यानंतर या एकाच गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. 1 2 3 4 आणि 5 चौकोन झालेले आहेत. आता परत खालच्या एका गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. प्रत्येक वेळेला धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्या. ह्या गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये एक मोती कलरचा मणी आणि 2 निळे मणी, असे एकूण 3 मणी ओवून घ्यायचे. एक मोती मणी, 2 निळ्या कलरचे मणी आणि या एकाच गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे.
आता परत हा जो मधला मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि वरच्या एका गुलाबी मणीमधून आता इथे 2 निळे मणी ओवून घ्यायचे आणि एक मोती मणी ओवून घ्यायचा आहे। 2 निळे आणि एक मोती कलरचा मणी ओवून घेतल्यानंतर या एका गुलाबी मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। अशा प्रकारे हे डिझाइन झालेलं आहे। ओके, आता ह्या एका निळ्या मणीमधून बाहेर यायचं आहे आणि ह्या एका खालच्या निळ्या मणीमधून इथे आता 3 निळे मणी ओवून घ्यायचे। 3 निळे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो निळा मणी आहे ह्या चौकोनाचा ह्या निळ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे। त्यानंतर या एका मधल्या निळ्या मणीतून आणि ह्या कॉर्नरच्या निळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे आता 3 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे। 3 निळे मणी ओवून घेतल्यानंतर हा जो कॉर्नरचा मणी आहे ह्यातून सुई धागा वरच्या बाजूने बाहेर काढायचे। प्रत्येक वेळेला धागा ओढून घ्या व्यवस्थित। ही एक पाकळी ह्या रांगोळीची झालेली आहे। आता आपल्याला ह्यालाच लागून दुसरी पाकळी करायची आहे। 3 मणी घालून जॉईन केल्यानंतर आता या आतल्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। इथे प्रत्येक मण्यांमधून धागा बाहेर काढून 1 2 3 4 आणि 5 ह्या मणीपर्यंत धागा असा ही सुई अशा रीतीने बाहेर आली पाहिजे। इथपर्यंत ह्या मणीपर्यंत धागा बाहेर काढून घेऊया। या 5 मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये 4 निळे मणी, एक पिवळा मणी असे 5 मणी ओवून घ्यायचे आणि हा शेवटचा मणी सोडून द्यायचा आहे आणि ह्या 4 मण्यांचा चौकोन करायचा आहे। तर हा जो मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे हे 4 मण्यांचा हा चौकोन झालेला आहे। आता ह्या चौकोनाभोवती धागा फिरवून घेऊया। 4 मण्यांतून धागा फिरवून घेतल्यानंतर या एका पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे 3 पिवळे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एकाच पिवळ्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे की खाली पण एक पिवळ्या मण्यांचा चौकोन होईल। आता हे जे पिवळ्या मण्यांचा जो चौकोन झाला आहे इथून एकदा धागा फिरवून घेऊया। आता ह्या पिवळ्या मणीतून धागा फिरवून घेतल्यानंतर खालच्या एका पिवळ्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये एक मोती मणी, 3 निळे मणी आणि एक मोती मणी असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आणि हे बघा हे 5 मणी ओवून घेतल्यानंतर हा जो मोती कलरचा पहिला मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे। हे पिवळं फूल आहे चौकोन तसं धरून ठेवायचं आहे आणि या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे म्हणजे इथे हे 5 मण्यांचं सर्कल होईल। हे असं धरून ठेवायचं आहे घट्ट। आता हे जे 5 मण्यांचं जे सर्कल झालेलं आहे त्यातून एकदा धागा फिरवून घेऊया। 5 मण्यांच्या सर्कलमधून धागा फिरवून घेतल्यानंतर हे बघा ह्या 5 मण्यांमधून धागा फिरवून घेतला की हा जो वरचा एक मोती मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे एक मोती कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे। हा पिवळा मणी बरोबर ह्या 2 मोती मणींच्या मधोमध आलेला हवा। ओके, तर आता इथे एक मोती मणी ओवून घेऊन इथून 1 2 3 हे जे 2 मणी आहेत निळ्या कलरचे या 2 मण्यांमधून सुई धागा खालच्या दिशेने बाहेर काढायचा आहे। या 2 मण्यांमधून या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढला। इथे आता 3 मणी आहेत। हे बघा 1 2 3 आणि 4 मणी आहेत। तर इथे आता 5चं सर्कल होण्यासाठी एक निळ्या कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे आणि हे जे 2 मधले मोती मणी आहेत त्या मोती मणींमधून धागा बाहेर काढायचा आहे।
पाकळी बरोबर मध्ये घट्ट अशी धरून ठेवायची आहे। एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढला, त्यानंतर परत ह्या दुसऱ्या मोती मणीमधून आणि खालचे 2 निळे मणी, या खालच्या 2 निळ्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। खालच्या 2 निळ्या मण्यांमधून धागा बाहेर काढला। हे बघा, हे असं ही पाकळी तयार झालेली आहे। ओके, फक्त करताना मध्यभागी असं अंगठा धरून ठेवायचा आणि धागे ओढून घ्यायचे, धागा ओढून घ्यायचा। आता 1 2 3 4 निळ्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। 4 निळ्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर धाग्यामध्ये 3 निळे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो कॉर्नरचा मणी आहे निळ्या कलरचा, त्यातून सुई वरच्या बाजूने बाहेर काढायची की ही पाकळी अशी जोडली जाईल। ओके, प्रत्येक वेळेला असं दाबून व्यवस्थित धागा ओढून घ्यायचा आहे। ही पाकळी करायला सोपी आहे, ही थोडीशी अवघड आहे, पण एक करून बघितलीत की दुसरीही येणार। ओके, तर अशाच प्रकारे आपल्याला एकूण 7 पाकळ्या करायच्या आहेत। 8व्या पाकळीला काय करायचं हे बघूया। ही जशी केली तशीच आता ह्याला लागून सगळ्या ह्या 2 केल्या, तसंच अल्टरनेट ही झाली की ही असं करत यायचं आहे। आता ही पाकळी इथे करायची, तर काय करायचं आपल्याला, तर ह्या इथे धागा आहे, तर प्रत्येक मण्यांमधून धागा काढून ह्या निळ्या मणीपर्यंत तो घेऊन यायचा आहे। ह्या निळ्या मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर ही पाकळी अशी जोडायची आपल्याला। त्यामुळे एक मोती कलरचा मणी, एक निळा मणी, 2 मणी ओवून घ्यायचे आणि हा जो निळा मणी आहे ह्यातून सुई धागा बाहेर काढायचा आहे। आता परत हाच निळा जो मणी आहे ह्यातून परत सुई धागा बाहेर काढायचा आहे। आता ह्या निळ्या मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर हा एक चौकोन झालेला आहे, बरोबर। आता ह्या मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये एक मोती मणी, गुलाबी मणी, मोती मणी, 3 मणी ओवून घ्यायचे आणि परत ह्या एकाच मोती मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। म्हणजे इथे हे 4 मण्यांचं परत दुसरा चौकोन तयार होईल। ओके, आता परत वरच्या गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढून तिथे 3 गुलाबी मणी ओवून घ्यायचे आणि वरचा चौकोन करून घ्यायचा आहे। गुलाबी चौकोन करून झाल्यानंतर वरच्या एका गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढून 3 निळे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एकाच गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा की हा एक वरचा निळा चौकोन तयार होईल। आता परत धागा हा एका गुलाबी मणीमधून बाहेर काढायचा आहे। इथे आता गुलाबी मणीमधून खालच्या दिशेने धागा बाहेर आलेला आहे। इथे आता एक मोती मणी ओवून घ्यायचा आहे आणि 2 निळे मणी ओवून घ्यायचे, एक मोती मणी, 2 निळे मणी आणि हाच एका गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे, सुई धागा बाहेर काढायचा आहे। म्हणजे इथे हे 4 मण्यांचं चौकोन होईल। जसं ही पाकळी केली होती सेम तशीच आहे। ओके, आता परत ह्या गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढून घेऊया। ह्या गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर धाग्यामध्ये 2 निळे आणि एक मोती कलरचा मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्याच एका गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। परत धागा हा खालच्या 2 निळ्या मणीमधून बाहेर काढून घ्यायचा। दोन निळ्या मणीमधून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर ही जी पाकळी आहे त्यातला 1 2 3 4 हा जो चौथा मणी आहे त्यातून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि घट्ट ओढून घ्यायचा आहे। सुई धागा घट्ट असा ओढून घेतल्यानंतर खालच्या पण सगळ्या निळ्या मण्यांमधून सुई धागा काढून घ्यायचा आहे। 1 2 3 4 आणि 5 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घेऊया। 5 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घेतलेला आहे। आता धाग्यामध्ये 3 निळे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो कॉर्नरचा मणी आहे यातून धागा बाहेर काढायचा आहे, ओढून घ्यायचा थोडासा घट्ट असा
की ही तिसरी पाकळी झाली. ओके, आता मी तुम्हाला अजून एक शेवटची पाकळी दाखवते, त्यानंतर बाकीच्या पाकळ्या करून घ्यायच्या. आता ही मधली पाकळी परत एकदा आपण करूया. आता इथून धागा निघालेला आहे, तर मधल्या मण्यांमधून काढून या 1 2 3 4 मण्यांपर्यंत सुई धागा काढून घ्यायचा आहे. इथे जो आलेला आहे तो मण्यांमधून काढून 4 मण्यांपर्यंत परत सुई धागा काढून घ्यायचा आहे. 4 मण्यांतून सुई धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये परत 4 निळे मणी, 1 पिवळा मणी ओवून घ्यायचे. इथे बघा 1 2 3 आणि 4 चौथ्या मणीतून धागा बाहेर आलेला आहे. हा एक मणी, हा खालचा धरू नका. 1 2 3 4 चौथ्या मणीतून. खालचा तुम्ही धरला तर 1 2 3 4 आणि 5 पाचव्या मणीतून धागा बाहेर काढलेला आहे. इथे आता 4 मणी ओवून घेतलेत आणि पिवळा मणी, तर हा निळा मणी सोडून द्यायचा आहे. ह्या 4 मण्यांचा चौकोन करायचा. आता ह्या 3 निळे 1 पिवळा मणी जो आहे तिथून एकदा धागा फिरवून घेऊया. 4 मण्यांतून धागा फिरवून घेतल्यानंतर एका पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आणि धाग्यामध्ये 3 पिवळे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एकाच पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता हा इथे 4 मण्यांचा परत चौकोन झालेला आहे पिवळ्या मण्यांचा. तर आता ह्या 4ही पिवळ्या मण्यांमधून धागा फिरवून घेऊया. त्यानंतर इथे खालच्या एका पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढून 1 मोती मणी, 3 निळे मणी आणि 1 मोती मणी असे 5 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. हे मधला भाग हा घट्ट व्यवस्थित असा इथे धरून ठेवायचा आहे आणि धागा खेचायचा आहे. हे जे पिवळं 4 मण्यांचं जे चौकोन आहे ते असं घट्ट धरायचं आणि धागा खेचायचा, म्हणजे इथे कुठे गॅप दिसत नाही. आता ह्या 5ही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया. 5 मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर हा जो एक पहिला मोतीमणी आहे इथून धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 1 मोतीमणी ओवून घ्यायचा आहे. आणि हे जे खालचे 3 मणी आहेत 1 2 3, हा जो तिसरा मणी आहे त्यातला आणि हा चौथा, ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. 1 2 3 तिसरा मणी आणि दुसरा मणी, ह्या 2 मण्यांमधून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. ह्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घेतल्यानंतर इथे 1 निळा मणी ओवून घ्यायचा आहे आणि हा जो मोतीमणी आहे हे 2 मोतीमणी यातून धागा बाहेर काढायचा आहे. हा मधला आणि हा इकडचा. जास्त खेचू नका. हे 5 सर्कल केले ते हे बघा, या मोतीमणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि हा इकडचा मोतीमणी. आता हे जे खालचे 2 निळे मणी होते ते आणि हा इकडचा एक 3, तर 1 2 3 3 मण्यांमधून धागा बाहेर काढूया. तीन मण्यांमधून धागा बाहेर काढला. ही झाली पाकळी बरोबर. हे 1 मिनिट, हे 5चे सर्कल झाले आणि इकडचा एक 5चा सर्कल. आता हाच सुई धागा या पुढच्या 2 निळ्या मण्यांमधून पण बाहेर काढून घेऊया. घट्ट ओढून घ्यायचा थोडासा. या एका निळ्या मणीतूनही बाहेर काढायचं. आता इथे 3 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो मणी आहे इथून धागा बाहेर काढायचा आहे.
ओके, अशा प्रकारे 4 पाकळ्या आपल्या झालेल्या आहेत. बघा इथे हे जॉईन केल्यानंतर पिवळा मणी बरोबर अटॅच झालेला आहे, कुठे गॅप दिसत नाही. ओके, तर अशाच प्रकारे त्या सगळ्या पाकळ्या करायच्या आहेत आपल्याला. ह्या 4 झाल्या आहेत, उरलेल्या 5, 6, 7 5, 6, 7 3 पाकळ्या करून घेऊया. शेवटच्या पाकळी कशी करायची ते बघूया. अशाच प्रकारे ही उरलेल्या 3 पाकळ्या करून घेऊया. आता ही रांगोळी मी इथपर्यंत करून घेतलेली आहे. उरलेल्या 3 पाकळ्या करायच्या होत्या त्या आपण केलेल्या आहेत. आता शेवटची पाकळी आपण करूया. आता ह्या 1 2 3 4 5 पाचव्या मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे. इथे आता 4 निळे मणी ओवून घ्यायचे आणि एक गुलाबी पिवळा मणी, 4 निळे मणी आणि एक पिवळा मणी ओवून घ्यायचा आहे आणि निळा मणी सोडून देऊन ह्या 4 मण्यांचं चौकोन करायचं आहे, फूल करायचं. आता या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया. 4ही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर या एकाच पिवळ्या मणीमधून धागा काढायचा आहे आणि 3 पिवळे मणी ओवून घ्यायचे आणि परत या एका पिवळ्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे की खाली पण 4 मण्यांचं चौकोन होईल. आता हे जे पिवळ्या मण्यांचा जो चौकोन झालेला आहे त्याभोवती एकदा धागा फिरवून घेऊया. पिवळ्या मण्यांच्या चौकोनातून धागा फिरवून घेतल्यानंतर ह्या साईडनी धागा बाहेर येतो बघा, जसं आपण आधीच्या पाकळ्या केलेल्या आहेत तसंच. आता इथे एक मोती मणी ओवून घ्यायचा आहे आणि इकडची जी पाकळी आहे त्यातला जो 1 2 हा जो दुसरा मणी आहे, हे बघा हे गुलाबी 2 मणी दिसत आहेत, त्याच्या बाजूचा हा एक निळा मणी 1 2 3 या 3 आणि 2 ह्या 2 मण्यांतून धागा खालच्या बाजूने बाहेर काढायचा आहे. सुई धागा ह्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे ही जोडली गेली बरोबर. आता इथे एक निळ्या कलरचा मणी ओवून घ्यायचा, एक निळ्या कलरचा आणि एक मोती मणी, एक निळा मणी आणि एक मोती मणी ओवून घेतल्यानंतर हा जो मोती मणी आहे यातूनच धागा बाहेर काढायचा आहे खालच्या बाजूने. मधली जागा ही अशी अंगठ्याने घट्ट धरायची. आता हे जे 5 मण्यांचं वर्तुळ झालेलं आहे तिथून एकदा धागा फिरवून घेऊया. या 5 मण्यांचं जे सर्कल झालेलं आहे इथून धागा फिरवून घेतल्यानंतर धाग्यामध्ये परत एक निळा मणी ओवून घ्यायचा आहे आणि हे बघा हे 2 गुलाबी मणी इथून आता बघायचे आपल्याला. एक निळा मणी ओवून घेतला, हा जो गुलाबी मणी आहे त्याच्या बाजूचा 1 2 3 3 आणि 2 2 आणि 3 कसंही काउंट करा तुम्ही. ह्या 2 मण्यांमधून धागा वरच्या बाजूने बाहेर काढायचा आहे. सुई धागा सुई ह्या 2 मण्यांमधून वरच्या बाजूने बाहेर काढायची. निळ्या 4 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घेतल्यानंतर इथे एक निळा मणी ओवून घ्यायचा आहे आणि हा जो कॉर्नरचा निळा मणी आहे त्यातून सुई धागा बाहेर काढायचा आहे. ही पाकळी इथे अटॅच झाली. बघा किती रांगोळी सुंदर दिसते. आता 2-3 मण्यांमधून धागा बाहेर काढून गाठ मारून घ्यायची आहे. दोन 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे, गाठ मारायची आहे आणि परत 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून कट करून घ्यायचा आहे. तर ही रांगोळी आता पूर्णपणे तयार झालेली आहे. ही रांगोळी तुम्ही 6 नंबरच्या मण्यांमध्ये पण करू शकता. मी जसं सांगितलं आहे तसंच सेम प्रोसेस ठेवा करण्यामध्ये. धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्या, जास्त ताणू नका, नाहीतर रांगोळी अशी उंचवली जाते. तर ही खूप सुरेख अशी ही रांगोळी आपण आता केली आणि ह्या आधी मी ही एक हिरव्या रंगात केली होती ही. तर ही 3 रंगामध्ये केलेली, ही आत्ता आपण केली 4 रंगामध्ये केलेली आहे.
तर ही रांगोळी तुम्ही येणाऱ्या मकर संक्रांतीला वाण म्हणूनही रांगोळी देऊ शकता. ओके, तर हा रांगोळीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.